सकाळ मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आम्ही चाललो आहे श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये। स्वामी समर्थांचा मठ हा जुईनगरला आहे, तर आम्ही तिकडे चाललो आहे जुईनगरच्या मठामध्ये। तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि बघा, तुम्हाला मी सांगते आम्ही कसं गेलो ते। तर इथे आमची गाडी आलेली आहे आणि आम्ही निघालो आहे स्वामी समर्थ मठामध्ये। आम्ही पोहोचलो आहे। हा आहे स्वामी समर्थांचा जुईनगर इथला मठ। तर पोहोचलो आपण स्वामी समर्थांच्या मठामध्ये। श्री स्वामी समर्थ मठ हा जुईनगरचा मठ आहे। तर या ठिकाणचा पत्ता असा आहे की जुईनगर सेक्टर 21 नवी मुंबई, आणि हे नेरूळ रेल्वे स्टेशनपासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर आहे। इथून तुम्हाला शेअर रिक्षासुद्धा मिळतील, अगदी 30-40 रुपयामध्ये ते तुम्हाला इथे आणून सोडतील। तर हा मठ ना सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत चालू असतो। स्वामी समर्थ मठाला जवळचं रेल्वे स्टेशन नेरूळ आहे। तर नेरूळपासून हे जवळजवळ एक किलोमीटर असेल। तर तिथनं हे तुम्ही येऊ शकता। इथे तुम्हाला सहजच ऑटो रिक्षा वगैरे आणून सोडतील। हे ठिकाण खूप शांत आहे आणि आठवड्याच्या दिवशी पण खूप शांत असते आणि गुरुवारी गर्दी असते। अतिशय व्यवस्थित आणि नियंत्रित आहे। गेल्या 4 वर्षापासून ह्या मंदिराला भेट देत आहे मी। प्रसादाच्या जेवणाची गुणवत्ता खूप उत्तम असून त्या पातळीवर स्वच्छतासुद्धा ते राखतात। स्वामी समर्थ हे 19व्या शतकातील एक महान संत होते, ज्यांना भगवान दत्तात्रेयांचा 3रा अवतार मानले जाते। त्यांना अक्कलकोट स्वामी या नावाने सुद्धा आपण ओळखतो, कारण त्यांनी अक्कलकोट येथे बराच काळ वास्तव्य केले। त्यांचा प्रकट काळ अंदाजे 1856 ते 1878 असा आहे आणि ते नृसिंह सरस्वती यांचाच अवतार असल्याचे मानले जाते। तर त्यांचं उगम स्थान किंवा अवतार श्रीशैल जवळील कर्दळीच्या वनातून ते प्रकट झाले आणि त्यांनी मी नृसिंह भान असून श्रीशैलम जवळील कर्दळी वनातून आलो आहे असे सांगितले। अक्कलकोटमध्ये त्यांचे वास्तव्य होते 1856 मध्ये ते अक्कलकोट येथे आले आणि मग त्यांनी ते जवळजवळ 22 वर्ष अक्कलकोटमध्ये वास्तव्य केले। त्यांनी 1878 मध्ये वटवृक्ष मंदिरामध्ये देह ठेवला। स्वामींना आपण चंचल भारती आणि दिगंबर बुवा यांसारख्या नावांनी सुद्धा ओळखतो। स्वामींचा नामजप तुम्ही मनामध्ये कधीही कोणत्याही वेळी करू शकता, मात्र नियमित स्वामी सेवा करण्यासाठी देवघरात जप करण्यासाठी सर्वात उत्तम वेळ म्हणजे पहाटे ब्रह्ममुहूर्तावर आपण जप करू शकतो। पहाटे जमत नसल्यास सकाळी किमान लवकर उठून जप करावा। जप हा दुपारी 12 नंतर 5 वाजेपर्यंत करू नये असे सांगितले आहे। नामस्मरण म्हणजे काय? देवाचे किंवा आपल्या इष्टदेवतेचे नाव आपण वारंवार मनात किंवा जिभेवर घेत राहणे म्हणजे नामस्मरण। हे एक भक्ती मार्गाचे साधन आहे, ज्याद्वारे भक्त आपल्या मनाला देवाच्या सततच्या स्मरणात ठेवतो, ज्यामुळे शांतता, एकाग्रता आणि मानसिक स्पष्टता मिळते। हा एक प्रकारचा जप आहे, ज्यामध्ये देवाचे नाव उच्चारले जाते आणि त्यामुळे देव आणि भक्त यांच्यात थेट संबंध प्रस्थापित होतो।
मानसिक शांती नामस्मरणामुळे आपल्याला लाभते आणि देव आणि भक्त यांच्यात एक थेट संबंध निर्माण होतो. नामस्मरणामुळे मनाची एकाग्रता वाढते, चुकीचे विचार दूर होतात. मी जिवंत आहे आणि माझा प्रत्येक क्षण हा भगवंताच्या अनुसंधानात आहे, ही भावना आपल्यामध्ये येते. तर आपली आत्मजागरूकता होते. आपत्तीच्या वेळी मन शांत राहण्यास आणि संकटांना विवेकी बुद्धीने सामोरे जाण्यास आपल्याला ही आध्यात्मिक शक्तीची जोडणी खूप उपयुक्त आहे. अहंकार आणि आसक्ती कमी होते. नामस्मरणामुळे अहंकार आणि आसक्ती कमी होते. तसेच नामस्मरण करण्यासाठी शांत आणि एकांतात बसा. मनामध्ये देवाचे रूप आणा आणि त्याच्या नामाचा जप करा. सुरुवातीला श्लोक किंवा प्रार्थना म्हणू शकता. नामस्मरण करताना कोणतीही अपेक्षा न ठेवता निष्काम भावनेने जप करणे हे महत्त्वाचे आहे. तर गुरुदेव दत्त नामस्मरणाचे मानसिक आणि शारीरिक त्रासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी खूप फायदेशीर आहे. परमेश्वराच्या पवित्र नावाचा जप करण्याचे काय फायदे आहेत? परमेश्वराचा आश्रय घेणे, आध्यात्मिक साधना याचा जीवनात भक्ती केली तर मुक्ती मिळते. परमेश्वर असीम दयाळू आहे. परिस्थितीची पर्वा न करता आपण जर नामस्मरण सतत करत राहिलो तर त्या भगवंताची कृपा आणि आशीर्वाद हा सदैव आपल्या पाठीशी उभा राहतो. समर्थ या शब्दाचा अर्थ काय? तर समर्थ म्हणजे कार्यक्षम, शक्तिशाली आणि सक्षम असा होतो. त्याचा एखादे काम करण्यासाठी क्षमता असलेला म्हणजेच सक्षम. तर समर्थ हा शब्द समर्थ रामदास स्वामी आणि स्वामी समर्थ यांच्यासाठी आपण वापरतो. अशा पद्धतीने आमचं खूप छान असं दर्शन झालेलं आहे. तुम्हीही नक्की या मठाला भेट द्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे व्हिडिओला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्रिप्शन हे फ्री असतं. बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला मी व्हिडिओ अपलोड केले तर त्याचा तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि तुम्हाला माझे नवीन व्हिडिओज कसे वाटतात बघायला हे सुद्धा सांगा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुन्हा एका आणखीन नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.